तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका किंवा तसं टाळा असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे हे आवाहन सराफ व्यावसायिकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं, अशी प्रतिक्रिया जळगावच्या ग्रामीण भागातील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। या निर्णयामुळेच ग्राहक खरेदीपासून दूर राहिल्यास व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। तसंच आयात शुल्क वाढल्यानं सोने चांदीचे दर वाढले असून त्याचा फटका ग्राहक आणि कामगारांनाही बसणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवावी असे आवाहन केल्यानंतर जर बघितलं तर जळगाव शहरासह ग्रामीण भागात देखील तशाच पद्धतीचा सोने आणि चांदी खरेदीचा ओघ, या मौल्यवान धातू खरेदी करण्याचा ओघ आजही तितकाच दिसून येत आहे। आपण जळगावच्या या अंमळनेरातील एक सराफ पिढीमध्ये आहोत। आज सकाळपासूनच जर बघितलं तर या ठिकाणी जळगावच्या अंमळनेर येथे ग्रामीण भाग जो म्हटला जातो त्या ग्रामीण भागातही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच महिला वर्गांची गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळाली। ऐन लग्नसराईच्या या धामधूम मध्ये थोडंफार का होईना जळगावच्या अंमळनेर येथे देखील सोनं खरेदी करताना ग्राहक वर्ग दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।